राज्य सरकारनं शेतकरी कर्जमाफी योजनेची घोषणा केलेली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत 2 लाखापर्यंतचं शेतकऱ्यांचं कर्ज जे आहे ते माफ करण्याची घोषणा ही राज्य सरकारकडून करण्यात आली आणि ज्याचं इम्प्लिमेंटेशन हे 30 जूनपासून जे आहे ते राज्य सरकारच्या वतीनं करण्यात देखील येणार आहे. मात्र शेतकरी कर्जमाफीच्या अनुषंगाने ही योजना जाहीर करत असताना सरकारकडून काही अटी निकष जे आहेत ते देखील घालण्यात आलेले आहेत आणि या शेतकरी कर्जमाफीच्याच अनुषंगाने बोलण्यासाठी आपल्यासोबत ज्येष्ठ कृषीतज्ञ डॉक्टर बुधाजीराव मुळीक सर आहेत. आपण त्यांच्याकडूनच या सगळ्या शेतकरी कर्जमाफीच्या अनुषंगाने जे काही राज्य सरकारकडून अटी नियम करण्यात आलेले आहेत, यासोबतच ही कर्जमाफी किती गरजेची आहे याच अनुषंगानं चर्चा करणार आहोत. सर, तुमचं स्वागत आहे टॉप न्यूज मराठीमध्ये. आणि एकंदरीतच अ, या इंटरव्ह्यूची सुरुवात करता अगोदर सांगा, राज्य सरकारने जी आत्ता शेतकरी कर्जमाफी केलेली आहे याची गरज किंवा आवश्यकता आत्ता शेतकऱ्यांसाठी तेवढी होती का? नाही, एक पहिला गोष्ट अशी आहे की त्यांनी जाहीरपणे काय सांगितलेलं नाही, कारण निवडणुकीची आचारसंहिता आहे. कारण आपणही न बोलणं बरं असतं त्याशी. दुसरा बघायचा असतो की गरज आहे का, तर खरं म्हणजे शेतकरी कर्ज देणंच लागत नाही आमचं ठाम म्हणणं आहे आमचं. आणि आत्ताच नाही तर 2006 साली ज्यावेळी वनराई आणि भूमाता यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचं आंदोलन घेतलं होतं, ते 2 वर्ष चाललं ते. पण 2008 सालच्या अर्थसंकल्पामध्ये पहिल्या प्रथम त्यावेळी 72,000+ कोटी हे भारत सरकारने अर्थसंकल्पातून दिले. कारण आम्ही सांगितलं होतं की चुकी सरकारची आहे, शेतकऱ्याची नाही आहे. हे तुम्हाला अशा अर्थ म्हटलं मी की आत्ताच महाराष्ट्राचं माझ्या हातात त्यावेळी पुस्तक लिहिलं होतं मी. पण महाराष्ट्र सरकारला एक ॲग्रिकल्चर प्राईस कमिटी असते, कृषी मूल्य आयोग म्हणतात त्याला, जो भारत सरकारकडे असतो. मी या सगळ्या कृषी मूल्य आयोगाने प्रत्येक राज्यातल्या ज्या किमती कळवल्या असतात विद्यापीठाच्या कृषी सांगण्यावरनं, त्याच्यावरनं ते भारत सरकार त्याचं ॲव्हरेज काढतं आणि त्या किमती जाहीर करतात. ती पद्धत अगोदर चुकीची अशा करता आहे की खर्च निर्णय राज्यात भागात निर्णय असतो. माझ्याकडे कसं होतं की 1996 ते 2004 या काळामध्ये 8 वर्षात केंद्र सरकारने जाहीर केलेल्या किमती बरं का, जे आता जाहीर करतात किमतीच्या, त्याच्या आधारभूत किमतीप्रमाणे साधारण 10 पिकं ही 32% 50% तोट्यात पिकवली, असं हायकोर्टला दिलं होतं त्यांच्या संचालकांनी. म्हणजे हे माझं नाही आहे, ते नाही हायकोर्टने दिलेलं आहे त्याचं. मात्र त्यावेळी तो दोन्ही सरकार होती ना, पहिल्यापासून शिवसेना, भाजपा, नंतर काँग्रेसवाले. मग एक माझं काय म्हणणं माहिती आहे की कर्जात जातो का तो? हा पहिला भाग आहे ना. सर्वात जास्त भांडवलावरती भारतात तो बसलेला आहे. एखाद्याची 10 लाख शेतीची किंमत असली आणि 4-5 एकर असले असतात जिरायत भागामध्ये, 50 लाख भांडवल तो बसला आहे ना. मग एकाला मुळीक का करता जात नाही, तो का जातो, हा आता विचार करण्याची गोष्ट नाही मोठा आहे. त्याला फिक्स उत्पन्न मिळत नाही कधी. आता हे त्यावेळी त्यांनी दिलं आहे, याच्यावर कृती काय झाली? काहीच केलेलं नाही. आम्ही 15,000 कॉपी काढल्या, वाटल्या, प्रेसनी सगळ्या दिल्या. त्यांनी 72,000 कोटी दिले, सरकार दुसरं निवडून आलं. जे काय असेल ते. त्याचं एक कारण काय माहिती आहे का, की कायदे करणाऱ्यांचा शेतीशी संबंध कमी आहे, असं माझं ठाम म्हणणं आहे. मी पंतप्रधानांवर चर्चा केली होती मनमोहन सिंग यांच्यावर. माझ्या नावावरच कमिटी केली होती महाराष्ट्र सरकारने. कृषी डॉक्टर बुधाजीराव मुळीक इन्कम रिस्क मॅनेजमेंट कमिटी, ही 2005 साली केली होती विलासरावने. आणि ज्यात मला त्यावेळेच्या कृषी मंत्र्यांनी सांगितलं होतं की तुम्ही त्यात कृपया नसलेलं बरं, ज्याच्या नावावर कमिटी आहे त्याला विनंती करतायत बरं का मंत्री. तुम्हीच सांगाल ते 3 लोक आम्ही देतो, घालतो. मी तुम्हाला सांगितलं का? तर असं आहे की शेतकरी कर्ज आहे बघा, साधे गणित आहे. याविषयी हेच का करत नाहीत मला अजून कळलं नाही, की उत्पादन कर आधारित बाजारभावाचा कायदा करत नाही तुम्ही. का रचना नाही? भाताला 50 आला, करा ना तुम्ही कायदा. कांद्याला काय 40, 50, 60 करा ना तुम्ही, कायदा करा ना. कायदा केला की कायदा बांधील असतो. पाश्चात्य देशामध्ये कायदे आहेत. अमेरिकेत कायदा आहे, कॅनडात कायदा आहे, जपानमध्ये कायदा आहे, फ्रान्समध्ये असेल, इंग्लंडला असेल. शेतकऱ्यांनी कुठे कर्जमाफी ऐकली का तुम्ही अलीकडे कधी? 82 साली मला वाटतं अमेरिकेने केली असेल ते. त्यानंतर ते
जागतिक व्यापार परिषदेच्या करारामध्ये ते भाग घ्यायला तयार झाले. सगळे शेतकरी मोकळे उद्योगासकट केले होते त्यांनी. तर प्रत्यक्ष उत्पादन आधारित बाजारभावाचा कायदा करावा माझं सरळ म्हणणं आहे. मग देण्याची सरकार जबाबदारी झालीच ना. नोकरदारांना ज्याप्रमाणे पगार आहे, मंत्र्यांना ज्याप्रमाणे आमदार खासदारांना आहे, त्यामुळे त्याला द्यावेच लागतील. नाही ते कोर्टात खुर्ची जप्त होईल तहसीलदारची. ही एक गोष्ट करायला सगळ्या आमदारांना काय बिघडलं? शेती हा राज्याचा विषय आहे. घटनेच्या नव्या शेड्यूलप्रमाणे राज्याचा विषय आहे. तर ते शंका नाही. म्हणजे भारत सरकार अलोकेशन करतं. म्हणून त्यावेळेस आम्ही सांगितलं होतं की आम्हाला केंद्राच्या अर्थसंकल्पातनं का द्या? तर आम्हाला माहिती आहे राज्याची क्षमता नसते ना एवढी. तर म्हटलं हो तुम्ही टॅक्स तुम्ही घेता. म्हणून मग ते 2 वर्ष चर्चा झाली. पण ते म्हटलं चिदंबरम वॉज फिनान्स मिनिस्टर आणि मनमोहन सिंग तर होतेच, म्हणजे काय हे नाही. ते अर्थमंत्रीच होते आणि दारियासाहेब होते. त्यांचं चांगलं होतं. त्यांनी माझं 42 मिनिटं ऐकून घेतलं सगळं घरी त्यांचे पी-एमच्या आणि त्यांना द्यावं लागलं त्याप्रमाणे. मग एकदा हा कायदा केला की तो कायदा डायनॅमिक करायचा. म्हणजे प्रत्येक वर्षाला महागाई वाढते ना, तसं आता युरियाचा दर वाढणार, सुपरफास्फेट वाढणार आहे, बियाज दर वाढणार आहे, मजुरी वाढलेली आहे तुमची. प्रत्येक वर्षाला जसं वाढेल तसं वाढत जाईल. हा कायदा आहे, त्याला डायनॅमिक म्हणतो आम्ही, स्टॅटिक नाही. तो कायमचा राहिला ना डायनॅमिक. जसं महागाई भत्त्याच्या आधारात काही तुम्ही कर्मचाऱ्यांना देता करतात. 7वा आहे, 8वा आहे, काही ते करतील. हा एक दुसरा काय माहिती आहे का, की हे जसं पहिलं म्हटलं तुम्हाला, त्याला मिळत नाही तेवढा आणि अगोदर पैसे तर रानात फेकलेले आहेत त्याच्या. भांडवल एवढं गुंतवलेलं आहे. वर्षभर हंगामभर का केलेलं आहे. आता कांद्याचं बघितलं तुम्ही. कांदा रानात कुजला ना पावसाने, त्याची काय चूक आहे? द्राक्षे खड्ड्यात गेली लोकांची. केळी कालच वाऱ्याने बऱ्याच ठिकाणी पडल्या दिसल्या ना. मग त्याची काय चूक आहे? तर त्यासाठी आम्ही असं म्हणत असतो, की तुम्ही असा एक कायदा करा, की शेती उत्पन्नातल्या जोखमीचं व्यवस्थापन, इन्कम रिस्क मॅनेजमेंट इन ॲग्रिकल्चर असं इरमा म्हणतो मी त्याला. हे यांनाही माहीत नाही असं नाही सरकारला. कारण प्रत्येकजण असेंब्लीत ते बिल चर्चेला आलं होतं 6 साली. म्हणजे मग हे मुख्यमंत्री होतेच ना त्यावेळी, मंत्री होतेच ना ते. काय आमदार असतीलच ना त्यावेळी. मला वाटतं सुभाष देसाईंनी मांडलं होतं त्यावेळी. तर हे अशावर सांगितलं तुम्हाला मी, की हे जर केलं तुम्ही, मग पूर येवो, नाहीतर ऊन 46 डिग्री 70 डिग्री असो. आमची काय चूक आहे? आम्ही रानात त्यात काम करतो ना. आता कालच पाऊस पडला प्रचंड मोठा. किती नुकसान झालं असेल लोकांचं. कोकणातले आंब्याच्या बागा अर्ध्या गेल्या असतील आता. काजूच्या गेल्या असतील लोकांच्या. केळीच्या तरी गेल्याच आता. द्राक्षाच्या बऱ्याच पडलेल्या आहेत आता. बऱ्याच म्हणजे 8-10 वर्षात जुन्याच बागा आहेत बरं का. आणि ते कांद्याचं तर तुम्ही ऐकता सगळं. माझं म्हणणं हे जर आहे, हा त्याला जर कायदा केला तुम्ही, कायदा केला आणि इलेक्शन कमिशनला जसं आयोग टाईप असतं त्यांचं, तसं तुम्ही त्याला एक सेपरेट स्टॅट्युटरी बॉडी करा कायदेशीर आणि त्याला फंड द्या. मी म्हणतो हे जपानने 1920 साली केलं, 1920 साली. 106 वर्षानंतर सुचलं पाहिजे ना आपल्याला. अमेरिकेने 1937 साली केलं असेल, 36-37 काहीतरी. ब्राझीलनं मला वाटतं 57 साली केलं आहे. मग तुम्ही सांगा हे जर केलं, तर पहिलं देणं सरकारला अर्थसंकल्पात शेतकऱ्याला द्यावं लागेल. मग इतरांचं. आमची काहीच चूक नाही ना, आमचं आम्ही काम केलं आहे ना. तुम्ही जरी तापलं म्हटलं तर का एसीत बसलो असतो आपण इथं. तसं त्याचं आहे का काय? काहीच नाही. आणि त्याचे पैसे गेले. आता पैसे गेले म्हणजे असं आहे की इतकं नुकसान आहे त्याचं तुमच्या माहितीवर सांगतो. त्यांना मुलाची फी भरायची असते, मुलं शिकायला असतात, मुलींची लग्न असतात, आजारपण असतं, मेलेलं असतं कोणतरी. ह्या सगळ्याला तुम्ही त्याला संपवून टाकलं पूर्ण. मग तुम्ही अटी घालून देता ना. आणि अटी कसं? केवढ्याला कांदा जातो? कांदा तर नाहीच आहे एम-एस-पीमध्ये बरं का. कांदा विषयच नाही घेतला त्यांनी. त्यांनी 21 का 23 पिकं घेतलेली आहेत. नाशवंत कुठलंच नाही त्यात. केळी नसेल आणि द्राक्षे नसतीलच. पण जर माझं म्हणणं आहे की जर तो कर्जात गेला त्याला कारण काय? तर हातातोंडाला आलेलं पीक, ज्वारी काढली आणि त्याच वेळी जर पाऊस आला तो काय करणार आहे? पिकाचा कोळसा झाला ते. काहीच नाही. ते त्याची चूक काहीच नाही ना. मग काय सांगतं हवामान खातं? हवामान खातं सांगते की शेतकऱ्यांना तुम्ही काळजी घ्या. काळजी म्हणजे काय? काय शेतावर झाका का तुमच्या? ते फ्रान्समध्ये करतात फक्त 1 एकरला 1 कोटी खर्च होतो. अर्ध्या तासात बरोबर होतं. करता काय तुम्ही? नाही करत ना. तर माझं म्हणणं आहे की हे केलं तर शेतकरी कर्जात राहील का कधी? राहणारच नाही. त्याची किंमत त्याला मिळाली ना. हां, मग तुम्हाला एकच भाग असतो की ग्राहकाला परवडेल का? तो भागच असतो ना. ग्राहक खरं देत असतो. कारण ग्राहक आणि शेतकऱ्यांच्यात 4 पटीने फरक आहे बऱ्याच नाशवंतात. भाजीपाला कुठेही गेला.
माझं म्हणणं त्याला ग्राहक अनुदान म्हणतात. म्हणजे समजा ग्राहकाला वाटलं की बाबा त्याला कांदा परवडणार नाही 40 रुपयाला 50 रुपयाला, तर कुठल्याही तुम्ही वेस्टर्न कंट्रीज जा किंवा प्रगत देशात जा, ते कंझ्युमर सबसिडी म्हणतात ना. मग निर्यातदारांना परवडणार नाही, कारण जगातले त्यांचे स्पर्धक देश हे स्वस्तात तयार करतात. त्याला ते एक्सपोर्ट सबसिडी म्हणतात. म्हणजे या अमेरिकेत मला माहिती असलेलं त्यावेळेचं 5 सालचं तरी, मी तिथं बरेच वर्ष होतो. तर असं आहे की तिथं 50% ह्याची सबसिडी आहे कंझ्युमरला आणि 75% निर्यातदारांना सबसिडी आहे. शेतकऱ्याला त्याची किंमत मिळते. जरा कांद्याची काय 50 असेल, आता जाहीर केलं तिने ₹15 किंवा ₹20. आता तुम्ही पिकवून तर दाखवा ना कुणीतरी त्यात त्यांनी, तर ते कळलं पाहिजे ना. मी अशार्थ बोलतो की मी शेती करतो, त्यामुळे प्रश्न नाही मला. मला दुधाचा खर्च माझं सगळं माहितीच आहे ना मला. आणि मला माहिती आहे शेतीतून कोणी श्रीमंत झालेलं नाही. हां, जमिनी विकून असेल, शहराजवळ जाऊन असेल तो बघणारा किंवा दुसरा धंदा असेल त्यांचा काहीतरी. पण शेतकऱ्यांनी शेतीतून श्रीमंत झाला तर कधी घडलेलं नाही कधी. आणि सातत्यानं आता तर हवामान बदल इतका प्रचंड येणार आहे, की आता काय सांगायचं. म्हणजे अंदाज नाही. ज्यावेळी जाती तयार झाल्या, त्या हवामानात तयार झाल्या. आता हवामान 42, 43, 44, 45, 46 चाललेलं आहे. माझं एक म्हणणं आहे, की सरकारने हे म्हणजे आता ते ज्यावेळी जाहीर करतील त्यावेळी बोलता येईल त्यांच्याशी. पण माझं एक पहिलं म्हणणं काय माहिती आहे का, की त्यांनी पूर्ण कर्जाची जबाबदारी घेतली पाहिजे सरकारने. जे आहे ते खाजगी सावकारासकट. हे आम्ही ती कर्जमाफीच्या वेळी सांगितलं बरं का सरकारला. कारण हे तुमचीच चूक आहे ना ती. हे मी म्हणतो याला आधार अशा करता आहे, की सुप्रीम कोर्टानेही 1992 तरी काय 93 तरी सांगितलं होतं. कोणती साऊथच्या माणसाने केलं होतं, की शेती हा हंगामी उद्योग आहे. त्यामुळे शेतीवरती चक्रव्याज घेऊ नये. कंपाऊंड इंटरेस्ट शुड नॉट बी परमिटेड असं वाक्य आहे त्यांचं. त्यानंतर लाखो कोटी घेतले ना तुम्ही आमच्याकडनं. काय आहे, की तो कळत नाही याचा फायदा इतका घेतला. ग्रामीण भागातल्या ठेवीच्या मला वाटत नाही 50-55% तरी त्याला पतपुरवठा होत असेल. बाकी पैसे कुठून घेतो तो? चालेल घेत नाही. तर माझं काय म्हणणं आहे, की कर्जमाफी नाही, तर माझं म्हणणं आहे, की ते पापकशाला नाही असं त्यांचं. सर एकंदरीतच पण सरकार प्रत्येक वेळी म्हणजे सरकार कोणाचंही असो, फक्त त्या योजनेचं नाव बदलतं, मग ती शेतकरी कर्जमाफीची योजना जाहीर होते. मात्र प्रत्यक्ष मग शेतकरी पुन्हा अवकाळ अस्मानी सुलतानी या सगळ्या संकटाशी लढताना नेहमी आपल्याला पाहायला मिळतो. आता सुद्धा सरकारनं जी कर्जमाफीची योजना केलेली आहे, याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी 2019ला कर्जमुक्तीचा लाभ घेतलाय त्या कर्जमाफी योजनेचा, त्या शेतकऱ्यांना ₹2,00,000 ची कर्जमाफी न मिळता केवळ ₹50,000 देण्याचं सरकारने ठरवलंय. मी काय म्हणणार आहे का, ते जे वाचलं होतं ज्यावेळी ते निघालं त्यावेळी कमिटी नेमली मला वाटते परदेशीची प्रवीणची असेल कमिटी. त्यात त्यांनी दिलं की याच्यापुढे तो कर्जात जाणार नाही कसं हेही सुचवतील. आता मी बोलतो हे बऱ्याचशा आमदारांना माहिती आहे की मी काय बोलतो ते काही विशेष नाही आहे, कारण लेखीच असतं ना तुमचं. आता जे तुम्ही 6 साली कर्जमाफीला लेखी दिलं होतं त्यावेळी सरकारच्या फायदे असतात ना. माझ्या नावावर कमिटीचीही लेखी आहेत, सरकारला काही माहिती नाही त्यात. त्यातल्या एखादा आमदार असेल अजून त्यात, काही सेक्रेटरी असतील तुमची. हे मला अजूनही कळालं नाही की प्रत्येक कमिटीमध्ये चेअरमनसुद्धा IAS कुणी असला आणि मंत्री असला, त्यांनी तोट्यात काय केले का आयुष्यात कधी? नाही ना, असं करतात. मग ज्याला काय त्याला घरात सगळीच कामं करायची त्यांनी, मुलं शिकवायला पाटला पैसे लागतात त्याला, ह्याला कोण देणार आहे? तर माझं एक काय म्हणणं माहिती आहे का, की सरकारने स्वतः महाराष्ट्र सरकारने जे राज्य सरकार करू शकतं, म्हणजे त्याने अटी घालाव्यात त्यात, की नोकरदार आहे तो किंवा व्यापारी असला तर तो, CA असला तर तो मुळीकणी घेऊ नये, अशा अशा अटी घालतात सरकार. पण जो पूर्ण वेळ शेतकरी आहे, दुसरं कुठलं उत्पन्न नाही, त्याला तुम्हाला उत्पादन आधारे बाजारभावाचा कायदा केला पाहिजे. ते कायद्याने दिलं पाहिजे. आणि आत्ता म्हणजे उरलेलं सगळं कर्ज ऑफ करून टाकलं पाहिजे एकदाच त्यांनी. तुम्हाला द्यायला पैसे नसले, आता हे बघा रिझर्व्ह बँकेने हे मी 5 साल सांगतो बरं का तुम्हाला. त्यांच्या अहवालात सांगितलं होतं की 42,000 काहीतरी कोटी शेतकऱ्यांनी जास्त भरले खाजगी सावकाराकडे व्याज म्हणून. आणि जे कसे होते तर महिन्याला 2 ते 5% पर्यंत होतं असं त्यांचं स्टेटमेंट आहे त्यावेळेस. म्हणजे 24 ते 60% स्टेटमेंट खाजगी सावकाराने घेतो. म्हणजे हे असं कोण RBI सांगतं ना, मान्य सांगायची काय गरज आहे ना. मग आता काय त्याचा अभ्यास करायचं काय कारण आहे? आणि तुम्ही माझं काय म्हणणं आहे, हवामान बदल आमचा काय संबंध आहे? तो तुम्ही रस्ते केले गरम, तुम्ही इंडस्ट्री काढल्या,
आम्हाला माहिती होतं शेती करताना हे येणार आहे म्हणून तसं. आता येऊन डांबरी रस्त्याचा आणि सिमेंट रस्त्याचा फरक तापमानात मला वाटतं 6 का 9 डिग्रीचा काहीतरी आहे. बरंच म्हणजे आता जे मी बोलतोय बरंचसं बोलून झालेलं आहे. शेतकरी काहीही त्या रानातनं गरम करत नाही. उलट तो थंड होतो. तो ऑक्सिजन देत असतो. त्यानं खरं चार्ज केला पाहिजे. तुमचं प्रदूषित हवा शुद्ध केल्याबद्दल मला इतकं द्या. आणि तो दिल्ली शुद्ध हवा हे प्रदूषण करणार आणि त्याच्या रानातनं आलेलं पाणी धरणात येतं ते शुद्ध असतं. ते घाण करून त्याला पाठवणार. त्याच्यामुळे 25% शेतकरी नुकसान होणार. साधं आहे. तर माझं काय म्हणणं आहे, की एकदा कायमचा इश्यू महाराष्ट्राचा संपवा बरं का. कारण का दगडा धोंड्याचा देश आहे आपला. प्रश्न पाणीसुद्धा आपल्या सगळ्यात कमी आहे. 20% मला वाटतं काहीतरी इरिगेशन आहे. UPला वगैरे 45-50% असेल. मला वाटतं एकदा संपवा. वारंवार सर पण कर्जमाफी ज्यावेळी सरकारकडनं जाहीर केली जाते, सरकार बदललं की नवं नाव आणि नवी कर्जमाफीची योजना जी आहे ती जाहीर होते. या सगळ्यातून तुम्ही जसं उत्पन्नाधारित पद्धतीचा कायदा करा असं ज्या पद्धतीने सरकारला सांगितलंय. सरकारला अगदी सहज सोपे असे कोणते उपाय आहेत की जे केलं तर शेतकऱ्यांना कर्ज घेण्याचीच वेळ येणार नाही? बँका दारात ज्या पळत जातील, उत्पादक आधारित बाजारभावाचा कायदा करा. संपलं. कारण बँकेला माहिती आहे 100% मिळणार नाहीत त्याला पैसे. उद्योगकडे जाणार नाहीत ते. आपण म्हणतो ना, अजूनही शेतीचं आता इतकं नुकसान झालं की त्याला परफॉर्मिंग ॲसेट म्हणताच येत नाही आता. जरी आपल्याला मिळत असलं तरी. तर शेतीचं इतका शेतकऱ्यांना नुकसान झालेलं आहे आता, की त्याला कल्पनेच्या पलीकडे आहे. डिझेलपासून सगळंच होतं. आता मला हे कळत नाही, 20-30 वर्ष आमदार तुम्ही आहे. तुमच्या भागात आत्महत्या कशी करतात कळत नाही तुम्हाला? एवढं तर साधं कळलं पाहिजे ना. मी बरेच नावं घेऊ शकतो, की किती वर्ष आमदार आहेत आणि खासदार आहेत. अरे, तुम्हाला तुमचा जिल्हा साधा करता आला नाही तुम्हाला आत्महत्यामुक्त. मग काय केलं? मंत्री होते काही, काही मुख्यमंत्री होते. तर मला बरीचशी नावं माहिती आहेत. पण मी आता सांगत त्यांना माहिती आहे, की मी काय बोलले नाही. आणि मी वैयक्तिक काय म्हटले त्यांना, कुणाला बोलायचं त्यांनी फोन करा iPhoneवर माझ्या. मी तुम्हाला फोनवर सांगतो ना. हे बघा एक साधं मी त्यावेळी दिलं होतं. बॉम्बे डेप्ट रिलीफ अंडरटेकिंग ॲक्ट होता. आणि कर्जमुक्तीचा बॉम्बे डेप्ट रिलीफ ॲक्ट ह्या नावाने. तो कधीचा आहे? तर 58 सालचा आहे. हां? तर मी काय म्हटलं होतं, त्याचं स्पेशल प्रोव्हिजन 58ला केली होती. त्याचा फक्त विस्तार करा आणि शेतीपूरक उद्योगाला तुला सरकारने लाभावा, संपलं. सगळे कर्जात मुक्त होतात लक्षात. हे अवघड नाही कळलं तुम्हाला. एक वाचतात का? वाचत नाहीत पहिलं. मी माझं म्हणणं बरं का. कळते का शेती? मग कुठल्याही कृषी जे केंद्र आहेत आपली काय सरकारचे असतात वीज घेऊन, ते फायद्याचे आहेत का? विद्यापीठाने त्यांचा खर्च काढला का? हे विद्यापीठात मी डीन असताना सांगतो बरं पूर्वी. कारण का? तर उत्पादन आधारित असल्याने त्याला परवडतच नाही. म्हणजे आताही शेती करणारी बरीच मुलं आहेत. मीच डेअरी करतोय ना आता. परवडेल कसं तुम्हाला शेती? अहो दुधाला जर उत्पादन खर्च 60 येणार असला त्याला, तुम्ही देणार त्याला 35-40, मग तू ₹20 कुठून घालणार आहे? कर्जच केलं पाहिजे त्यांना. आणि हे बघतोय ना मी, माझे कागद यायचे सरकारचे त्यात. अशा अर्थ आहे ना तुम्हाला मी, की 1 लाखाला जर गाय चांगली मिळत असली, तुम्ही म्हणणार की देशी गाय पाळण सगळ्यात चांगली तर सवाल गाय असली भारतात श्रीकृष्णापासून. आता त्या लेकाच्या गाईचं 10% म्हटलं 10,000 त्याला व्याज झालं ना. साधं गणित आहे. तर माझं काय म्हणणं आहे, की सरकारने कोणत्याही ते या सरकारला तर संधी फार मोठी आहे अजून. जर त्यांनी हा कायदा केला, तर जाती भांडणं लागणार नाहीत. मी तुम्हाला लिहून देतो बरं का. तर मी त्या मागासवर्गीय आयोगाला एक त्यांच्या निमंत्रणावरनं मी रिपोर्ट देणारा 100 पानाचा आहे माणूस. म्हणजे शेतकरी दयनीय अवस्था काय? फ्लाईट ऑफ फार्मर्स इन जनरल महाराष्ट्र इन पर्टिक्युलर दिलं होतं 150 पानाचं. मारुतराव गायकवाड म्हणून होते. त्यात मी स्पष्टपणे म्हटलं होतं ना. त्यावेळी म्हटलं होतं मी 1,50,00,000 शेतकरी आहेत. त्यातले बाबा तुम्ही म्हटला, की 82% शेतकरी हे जिरायत आहेत. असं म्हटलं आपण. तरी ते 1,23,00,000 होतात. मग त्यातले अल्पभूधारक काढले तुम्ही, त्यातले मराठा काढले, 82% मराठा आहेत. आणि त्यातले तुम्ही जर 78% धरलं की हे जिरायत आहेत, तर मी 1,05,05,000 काढले होते. 1,05,000 हे शेतकरी असे आहेत, की ज्याला जमीन लहान आहे, ज्याला पाणी नाही, हवामानात जीवावर आहे, त्याची मुलं शिकायला 2 आहेत. तो काय करणार आहे? तर तो केवळ काय म्हणायचं त्याला, पापभीरू आहे म्हणूनच गप्प बसला आहे बरं का. मला असं अजून आश्चर्य वाटतं, की ह्यांना मारून का टाकलं नाही कोणी? आणि पुढे स्टेज येईल बरं का. पुढची मुलाची आता ऐकणार नाही त्यांची, यांना वाटतं आता. तर
इतकी वर्ष आता कुठं ते सरकार असतंच ना, पण सेक्रेटरी तर तोच आहे ना. प्रत्येक वर्षी अर्थसंकल्प तुमचा तोट्यातच जात असतो. मग कसला सचिव आहेत ते? त्यांना काही कळत नाही. शेती सचिवांना एवढं कळत नाही. आता हे मी म्हणतोय त्यांना माहिती आहे. त्यांना माहिती आहे. समजा गेली मला फोन येतील सगळ्यांचे आणि मी म्हणतो की कोणतीही शेतकरी संघटना नाही राहणार नाही बिचारी. का? ते उत्पादकांना आधारित बाजारभाव दिले नाही, ते कशाला राहील ती? मागायचं कारणच नाही. पुढच्या वर्षी वाढ झाली, वाढ मिळणार आहे त्यांना. काय नाही मिळणार आहे? नाहीतर वकीलपत्र बसतील तिथं जाऊन. साधं आहे. आणि जर सगळ्या धोक्यापासून नुकसान झालं, हा जर कायदा केला इरमाचा तुम्ही, प्रश्नच मिटला ना, त्याला काय काही करणार आहे? अयोग्य झालं ना तर. शेतकरी म्हणजे आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि हे जे म्हणतात ना आमची ट्रिलियन इकॉनॉमी 1-2 ट्रिलियन काय, ही 5 वर्षात तयार होईल आमची महाराष्ट्राची. त्याला काय अडचण नाही. बरं, एक शेवटचा प्रश्न सर या सगळ्या अनुषंगानं. आत्ता जी सरकारने योजना जाहीर केलेली आहे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना. या योजनेवर कडे एक अभ्यासक म्हणून, कृषी तज्ञ म्हणून तुम्ही कसं पाहता? नाही, मी काय म्हणणार आहे, काय योजना करून काय उपयोग आहे? योजनेचा आउटकम काय आहे? योजना म्हणजे काय, एक नाव दिलं, अहिल्यादेवीचं दिलं किंवा जिजाऊचं दिलं किंवा ते शाहू महाराजांचं दिलं. बऱ्याच योजना आहेत. का मला वाटतं अण्णासाहेब अण्णाभाऊ साठेच्या नावावर ही योजना असेल, प्रत्येक नावावर आहेत. होतं काय, एक कमिटी स्थापन करता, त्याचा एक चेअरमन असतो, तिथे कोणाची सोय केलेली असते, तिथे कोणतरी एम डी असतो, तो कोणतरी आय एस एम असतो. त्याच्यामुळं ह्या योजना झाल्यामुळं शेतकऱ्यांच्या कर्जात फरक पडला का? धोरणात फरक पडला का? खरं म्हणजे बघा, दवाखाने काढणं हे काय प्रगतीचं लक्षण नसतं बरं का. ट्युशन चालणं हे शिक्षणाच्या वाटोळा झालेलं आहे. फक्त मी 4 डिग्र्या घेतल्या ट्युशनला न आयुष्यात. आणि ते काय खेड्यातनं जाऊन पुन्हा अलाहाबाद, अमेरिका करत स्कॉलरशिपवर सगळं केलं. माझी नातवंड आता घेत नाहीत, कधी कुठल्या ट्युशनला गेले नाही तर. मग याचा अर्थ काय? याचा अर्थ शिक्षण पद्धती तुमच्यात माझ्या गावी शाळा चांगल्या आहे शिरोडची, फार शंकाच नाही, म्हणजे अजूनही चांगली आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री बाळासाहेब तीर्थ शिकले, जिथं आम्ही शिकलो नंतर. माझं म्हणणं आहे की दवाखाने वाढणं ही प्रगतीचं लक्षण आहे का? दवाखाने कमी होणं हे प्रगतीचं लक्षण आहे. मग कशाला पाहिजे? तुम्ही एवढं म्हटलं पाहिजे, डॉक्टर संख्या वाढवणार नाही. माझ्या गावामध्ये, माझ्या तालुक्यामध्ये दवाखाने कमी केलेत मी, पेशंट कमी केलेत. कारण पाण्यामुळेच 30 प्रकारचे रोग होतात, हे आम्ही सांगितलं आहे. सांगून झालेलं आहे सगळं. आंदोलनात झालेलं आहे, उदयनराजे दिंडीच्या वेळी झालेलं आहे. माहीत नसतं ना, प्रत्येकाला माहिती आहे. आणि एक 100% त्यांना आहे. शेतकऱ्यांचं कायमचं कल्याण करावं असं अजिबात वाटत नाही. नाहीतरी याने मला अशासकीय विधेयक दाखवावं, की काय मांडतं. अशासकीय विधेयक मांडता येतं ना प्रत्येकाला एकालाच. मांडलं का तुम्ही? तुमचं सुभाष देसाईंनी मांडलं होतं, म्हणतात 6 साली, शंकाच नाही. तर ते शिवसेनेचे नेते होते आणि त्यांनी आमच्याबरोबर भूमातेवर कामही केलं होतं मी. आणि त्यांनी मांडलं होतं. विधेयक चर्चेला आलं. सांगितलं त्यांना संपवतो म्हणून. मी उपोषणाला बसले होते दिवसभर. पण काही घडलेलं नाही ना. तर असं सांगावं ना त्यांनी एकदा, की ते तेव्हा त्यांनी मला फोन करून सांगावं. त्यांनी कारणं काढावीत, काय आत्महत्येची कारणं आहेत. हे खोटं आहेत ते तरी सांगावं त्यांनी मला. आता हे कशात आहे? हे कधी 8 साली लिहिलं, म्हणजे असेल आता 4 सालचं आहे तुमचं. 4 साली तुम्ही हायकोर्टला दिलेलं माहीत नाही तुम्हाला. म्हणता येईल का कुणाला? नाही. प्रत्येक गोष्टीच आहे हो. हे असं आहे, की इतक्या गोष्टी क्लिअर दिलेल्या आहेत आम्ही, की आता काय सांगू तुम्हाला, की मी अगदी क्लिअर कट म्हटलं होतं, की 69ला बँकाचं राष्ट्रीयकरण झालं ना पहिलं. तोपर्यंत काय प्रश्न नव्हता काय. खाजगी सावकार किंवा बँका काहीतरी असतील. मग त्यानंतर 6 सालापर्यंत ग्रामीण भागातल्या ठेवी 6 सालापर्यंत, म्हणजे हे चाललं होतं आमचं पुस्तक म्हणजे. ठेवीच्या 37.6%, ₹100 ठेवी असल्या आमच्या, आम्हाला कर्ज किती दिलं? 36.6%. ते 56.3 पैसे. हे असणार आहे की 37 पासून 57% पर्यंत म्हणा. मग तुमचे एस-एल-आर, सी-आर-आर जे काय म्हणतात ना. आता ह्याच वेळी ह्याच शहरामध्ये 90% दिलं तुम्ही. म्हणजे आमच्या पैशावरचे उद्योग चालले भारतात, महाराष्ट्रात. आमच्या ग्रामाच्या ठेवीवरती बरं का. हा एक मोठा भाग आहे. आता हे सगळं सांगून झालेलं आहे. आता प्रश्न काय माहिती आहे काय? शेतकऱ्यांनी काय करावं? माझं म्हणणं शासनाने काय, माझी तर खरं अपेक्षा फार कमी आहे. आता बघायचं झाल्यानंतर एकदा फिरायचं परत. कारण आपण जर यांना खरंच करायचं असलं, तर अजूनही वेळ आहे. ते तर तुम्ही कॅबिनेटला पास झाला म्हणजे परत कॅबिनेट असतेच ना. तुम्ही एकत्रित जाहीरपणे सांगावं कोणीतरी मला, उत्पादन आधारित बाजारभाव तुम्ही का कायदा करत नाही? सिंपल आहे. बरं.
तापमान वाढले त्याची चूक आहे का? थंडी कमी झाली किंवा अवेळी पाऊस आला त्याची चूक आहे का? नाही आहे ना. त्यावेळी सगळ्यांना पगार मिळाला ना शांतपणे. असं म्हटलं तर पाऊस पडायला आहे, तर मी येऊन बसतो तुझा आजच्या दिवशी पार्लमेंटचा पगार घेत नाही आमचा. म्हटलं कोणी? मी ऐकलेलं नाही बरं का. कारण बरेच खासदार ओळखतो मी. पण ऐकलं नाही कोणी म्हटलेलं. किंवा 8 कोटी काय ते मिळत असतील प्रत्येकाला काहीतरी मिळतं शेहेचाळीस म्हणतात तर. की मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांचे कर्ज फेडायला दिले मी माझ्या. स्वतः बघितलं मी तिथं. त्याकरता मी स्पीकरला सांगितलं. माझं म्हणणं आहे संवेदना कमी आहेत. संवेदना कमी आहेत. म्हणजे मला कारण का, तर जसं बी विस्कटलं रानात की ते गोळा करता येत नाही. तसं शेतकऱ्याला काय झालं की त्याला एकदा तो पसरला रानात, की त्या बिचाऱ्याला एकत्रीला वेळ नसतो. म्हशीला धार काढायची असते, रानात पाणी द्यायचं असतं. मग त्याला काय तर जनावर तर तो थांबवू शकत नाही त्याला. काहीच करू शकत नाही. तर हे आणि केवळ शेती त्यांचे दवाखाने कमी करू शकते. तो शुद्ध पाणी देऊ शकतो. त्याच्यामुळेच तुम्हाला मंदी येणारी वाचू शकेल आणि त्याच्यामुळेच ग्रामीण भागातला येणारा ओढासळा तुमचा थांबेल. तुम्ही आय-टी, सी-आय, ए-आय काहीही म्हणा तुम्ही, हे सगळं शेतीतलं काहीही तयार करू शकत नाही. पाण्याचा थेंब तुम्ही तयार करू शकत नाही आणि अन्नाचं दाणा करू शकत नाही तुम्ही. त्याला पेरावं लागतं, पाणी घालावं लागतं, यावं लागतं, नाहीतर ते जळून जातं. त्यामुळे असं आहे की मला विचारला तर यांच्याविषयी नाही, कुणीही सरकार आलं तर यांनी विचारावं आता परत. हे पूर्वी होतेच ना, त्यांनी विचारावं ना. तर त्यांनी विचारावं की का केलं नाही पूर्वीच्यानी? आमच्याकडे तर सगळ्यांचेच रेकॉर्ड आहे ना, सगळ्यांचे रेकॉर्ड आहे ना. आणि एक तरी उत्तर द्यावं. त्यांच्या भागाकरता तरी केलं का सांगावं त्यांनी. कुणीतरी शेतकरी ऊसाच्या भागात शेतकरी बाबा ऊसाला एक ₹5,000 टन दिला आम्ही किंवा दुधाचं म्हणतो ना आपण. आता दूध कशावर होतं? फॅट आणि एस-एन-एफवर असतं ना. तर त्याच्याप्रमाणे दर देतात ना. मग त्या रिकव्हरीवर साखरेचा दर का देऊ नये? आणि प्रोटीनवर तुरीचा दर का देऊ नये तुम्ही? द्यायला पाहिजे ना तुम्ही. काय माहिती आहे का तुम्ही काहीच कांदा इसेन्शियल म्हणता तुम्ही. बेशुद्ध पडल्यानंतर नाकाला लावण्यापुरता. कांदा शेतकरी मेला, तुम्ही काय फारसं बघत नाही असं माझं म्हणणं आहे. एवढंच आहे की आता शेवटी करता एवढे कर्जात चालले सरकार. हे तर 11,00,000 कोटीला असेल. म्हणजे पहिल्यापासूनच सगळेच सरकार तसे आहेत शेतकऱ्याबाबतीत. आता असं आहे की एवढं मला अजून कळत नाही की एवढे हायवे केले आहेत. आता अंदाज माझा बरं का, 50 तरी कोयना धरणाच्या क्षमतेइतकं पाणी मुरायचं थांबलं असेल. तर डांबरीत मुरणार आहे का पाणी? मी 37 मुरणार आहे, मी 15 साली सांगितलं तुम्ही त्याला. त्यावेळी तुम्हाला सुरेश प्रभू होते त्यावेळी. जे बोलतो आपण लेखी दिलेलं आहे, त्यात काय फारसं हे नाही आहे. तर अजून काय असलं तर सांगा तुमचं काही. आणि शेती हे काय मर्यादा नसते कर्जाला 2,00,000. ते शेळी मेली, काय दिलं तुम्ही त्याला? कुणी ट्रक गेली 12 नाही का, ते दिले का त्याला? नाही. रस्त्यावरच भांडवल आहे ना ते सगळं. तुमची काहीच जबाबदारी नाही. हे बघा पोलीस खातं पोलीस शेतकऱ्यांना उपयोग आहे का? महसूल खात्याचा उपयोग आहे त्यांना? सहकार खात्याचा आहे का? मार्केटिंग खात्याचा आहे का? शेती खात्याचा आहे का? कारण का त्यांच्यामुळे दर मिळाला असं घडलं कधी काय? काहीच नाही. आज मित्र शेतकरी हा वाऱ्यावर आहे, वाऱ्यावर आहे. आणि भारतात, देशात, जगात मला वाटतं 2 नंबर शेतकरी संख्या आपल्याकडे 15 कोटी असतील शेतकरी अंदाजे माझा बरोबर. आणि 57% एकूण जमिनीच्या पिकाऊ जमीन आहे. हेही जगातलं आपलं पहिलं रेकॉर्ड आहे. तर आता व्हावं, नाहीतर भारतामध्ये 15 कोटी लोक शेतकरी असताना जर ते असेच हाल चालले, तरी फार काळ ही पिढी सहन करणार नाही. आमचं 85 ठीक चाललंय आता. पण ती काही सहन करणार नाही. ते शासनाला सहन होणार नाही. कारण का एक दिवस जर त्यांनी म्हटलं दूध बंद करायचं, तो काय तूप करत बसेल त्याची. तुम्ही काय करणार आहे? कोथिंबीर दिली नाही, ते एका दिवसानं आमच्याकडे धन होत नाही त्याचं. काय होईल यांचं बाजारला? वाढतीलच ना. तर खरं मला ती मुवमेंट घ्यायची आहे. जरा दाबून ठेवा आठवड्यातून 2-3 दिवस. मग नीट होतील ना प्रत्येकजण. कारण असं कोण देणार नाही बरं का. आडवं घातलं तर पाणी वाफेत येतं. आपोआप काय गरज आहे मुळाला म्हणून येत नसतं पाणी. तसं झालेलं आहे. आणि एक पंजाबराव देशमुख वगैरे निराळे लोक होते पूर्वी, ज्यांनी केलं. पण आणि चरणसिंगापर्यंत किंवा लालबहादूर शास्त्रींच्यापर्यंत. मला वाटत नाही की आता शेतीविषयी संवेदनशील सरकार आहे, असं अजिबात वाटत नाही. वाटत असलं त्यांनी मला विचारावं. आणि मी जे धोरणे करत आहेत, त्यांना सगळ्यांना एस-एम-एस पाठवले असतात. ते माझ्याकडे रेकॉर्डही ठेवलं आहे 2 वर्षाचं. मला काही अडचण नसते कुणाची. कारण का, तर शेतकरी जर असं वाटोळं झालं, तर तुम्ही लक्षात ठेवा की
आता 500 काहीतरी काढले पुण्यात कामगार आय टीचे, काय कामगार म्हणजे आय टी इंजिनियर म्हणा, तर गोंधळ उठला एवढा. अहो 50% तरी कामगार असतील ग्रामीण भागामध्ये. दुष्काळ पडला, हे आलं म्हणून त्यांनी काय 10 तरी लोकांना काढून टाकलं. तो बिचारा तसंच त्याच्यावर जीवन खात असतो. त्याला जनावराला उपाशी ठेवता येत नाही. तर कृपा करून त्याच्या संवेदना जातील. आता जास्त असं केलं तर मला वाटतं की तोही पुढं म्हणेल की काही नीट होणार नाही. तर आपण आता आपला मार्ग भेटला बरा. मी यांचा आडवा पाय लावला की नीट होतील, शंकाच नाही बरं का. कारण बिन चहाचं कुणाला चालत नाही, शंकाच नाही. नक्कीच. तरी आपण पाहिलं तर राज्य सरकारकडनं जी 2 लाखापर्यंतच्या शेतकऱ्यांना शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर करण्यात आलेली आहे. या योजनेच्या अनुषंगाने आपण ज्येष्ठ कृषीतज्ञ डॉक्टर बोधेशराव मुळीक सर यांच्याशी चर्चा केली आणि सरांनी स्पष्टपणे या सगळ्या योजनांच्या अनुषंगानं कसं गौड बंगाल या कर्जमाफी योजनेमध्ये आहे हे सांगत असतानाच उत्पन्न आधारित कायदा करावा अशी मागणी राज्य सरकारसमोर ठेवलेली आहे, केंद्र सरकारसमोर ठेवलेली आहे. अर्थात या सगळ्या कायद्याच्या अनुषंगाने आता सरकारने सरकार पातळीवर जो आहे तो विचार करायचा आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.